दडगाव तालुक्यातील शेलदा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे। डोंगर दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे। डोंगर दऱ्याची एवढी बिकट वाट आहे की हंडाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो। घरामध्ये अर्धा हंडाच पाणी पोहोचतो। हर घर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे। या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे, प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचणे हा मुख्य उद्देश असला तरी शेलदा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे, पाणी मात्र पोहोचलेच नाही। या गावाची एकूण 1009 लोकसंख्या आहे। गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत आहे। गावाचा सरपंच दुंगीबाई रेहमल पावरा यांच्या घरातच जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सरपंच बाईला सुद्धा हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावे लागते। या गावाचे साप या पाडा, बारीपाडा व बर्डीपाडा अशा 3 पाड्यामध्ये लोक राहतात। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत फक्त सापऱ्या पाडा येथे 3 टाक्या बांधण्यात आल्या आहेत। बारीपाडा व बर्डीपाडा येथे ही योजना पोहोचलीच नाही। गावात लहान बालकांसाठी अंगणवाडी आहे, त्या मुलांना पोषणाहार शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही। अंगणवाडी सेविकांना डोंगर दऱ्यातून हंडाभर पाणी आणून आहार शिजून द्यावा लागतो। पाण्याची सोय झाल्यावर पोषण आहार चांगल्या प्रकारे शिजून देता येईल, बालकांना पाणी प्यायला मिळेल। पाण्याची सोय झाली तर अनेक समस्या सुटतील असे अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे। नहीं पूरी हा अंगनवाड़ी में बुलाने हम शक्य नहीं रही तो पानी जाते तार ताकि सोय मतदान गई फट दिने दादा बाबा करता उतला आणि मतदान भी गई तो फिर बुलावने लोग राजी निमदे आज मतदान करते आया बाबा दादा वमता उतला आज आम कहीं नहीं कर नी पानी सही कर सरकार नी वन पट्टा कर सरकार तो आम का जाइन मन जुआं तो पानी लावने है 1-1.5 किलो सेंटीमीटर गटम दखा पानी लावतला मु ते वाटे अर्ध दगड़ वाटे पिजातला उतरुक तो रसामु होने होंडुलो ते आज पंपा खोणावणे ते आने तुमर काही अधिकार से करीन फारसवाला दोकू देतला पंपानी खोणी आपतला त्याच्यावर आमर कोतरुक तोर असे आज आम पाणी काढी ना पिदायत आमर भगवान तू समजीन चालतला मु उतरुक आमरी हाल पवडली आमदार भी तू खासदार भी तू आमरा मुंडन जुटा उधरी गईला मुंड आने पाणी बरोबर आमरा गाव तो आपुसी गईलो आज त्याच्यावर आम तू आमदार भी तू खासदार भी तू। लोकशाही न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नंदुरबार।